निर्दोष मुक्ततेनंतर विजयबाबू दर्डा यांचे यवतमाळ शहरात ऐतिहासिक स्वागत करण्यात आले. सत्य परेशान होऊ शकते पण पराजित नाही, याचाच प्रत्यय आज यवतमाळ नगरीत पाहावयाला मिळाला. सीबीआय विशेष न्यायालय दिल्ली येथून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर लोकमत समूहाचे चेअरमॅन तथा माजी राज्यसभा सभासद आणि खासदार श्री विजयबाबू दर्डा आणि देवेंद्रजी दर्डा यांचे आज यवतमाळ शहरात प्रथमच आगमन झाले. या निमित्ताने संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण असून दर्डा नाका येथे त्यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. दर्डा पिता पुत्रांच्या आगमनाप्रीत्यर्थ आमदार बाळासाहेब मांगुळकर मित्र परिवारातर्फे दर्डा नाका येथे भव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. फुलांच्या वर्षावात आणि ढोल ताशांच्या गजरात यवतमाळच्या सुपुत्रांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित जनसमुदायाने सत्याचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या सोहळ्याला राज्याचे माजी मंत्री आदरणीय ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे यांनी विशेष उपस्थिती लावून विजयबाबू दर्डा यांचे आपुलकीचे स्वागत केले. दोन दिग्गज नेत्यांची ही भेट कार्यकर्त्यांसाठी उत्कंठावर्धक ठरली. विशेष म्हणजे या व्यासपीठावरून उपस्थित नागरिकांनी ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे यांना त्यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. दीर्घ कायदेशीर लढाईनंतर मिळालेल्या या विजयामुळे दर्डा समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण भरले होते. आजचा हा सोहळा केवळ एक औपचारिक सत्कार नव्हता, तर यवतमाळच्या जनतेने आपल्या नेत्यांप्रती असलेले अढळ प्रेम, निष्ठा आणि विश्वासाचे जिवंत दर्शन दिले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय पदाधिकारी आणि हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत स्वीकारल्यानंतर विजयबाबू दर्डा यांनी यवतमाळकरांच्या या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.